हॅलो नमस्कार मंडळी. तर ना मी जिम केली, ना मी प्रोटीन पावडर घेतली, ना मी कोणतं ट्रेनिंग घेतलं, ना मी अनमॅरिड आहे की वजन कमी करणं सोपं असतं. मी 6 वर्षाच्या मुलीची आई आहे आणि माझं सी सेक्शन झालेलं आहे. 8 तासाची ड्युटी करते. 8 नाही 9-10 तासांची ड्युटी होते. 10 तासाची ड्युटी करते, घरातलं काम बघते. सगळं बघूनही मी माझं वजन कमी केलं. त्याच मी आज तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे ज्या वापरून मी माझं वजन कमी केलं. आणि असं नाही की वजनच फक्त कमी केलं आणि पोटाची चरबी आहे तशी आहे, नाही, पोटाची चरबी सुद्धा महत्वाची कमी झाली. त्याला हे प्रूफ म्हणजे तुम्ही तर बघताच माझे व्हिडिओ, भरपूर पोटाची चरबी माझी कमी झालेली आहे. ही जीन्स जी मी म्हणजे माझं वजन वाढलेलं होतं त्या वेळेला ही मी जीन्स घेतली होती, तेव्हा ती मला लूज पॅक व्हायची आणि ही नंतर जेव्हा वजन कमी झालं, पोट कमी झालं, तेव्हा ती लूज व्हायला लागली. त्यामुळे हे दोन्ही साईडनं बघू शकता तुम्ही, अल्टर केलेली आहे जीन्स, अशी अल्टर करायला लागते. तर हे फक्त पोटाची चरबी कमी झाल्यामुळे झालं. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण म्हणलेले की मी माझी जीन्स अल्टर करायला अजून टाकणं होत नाहीये, ती मला घालता येत नाही. आणि अशा भरपूर पॅन्ट आहेत की नॉड आहे त्यामुळे बांधता येतात, नाही तर पॅन्ट माझ्या गळायला लागलेले आहेत. ड्रेस सुद्धा माझे भरपूर लूज व्हायला लागलेली. भरपूर माझं वजन होतं. 84 किलोपासून मी 67-68 किलोपर्यंत, जवळजवळ 17-18 किलो वजन मी माझं कमी केलं आणि ते तसंच कॉन्स्टंट आहे. कोणताही फरक पडलेला नाही. इतकं हेल्दी पद्धतीने मी माझं वजन कमी केलेलं आहे. त्यामुळे आज तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी मी वापरल्या 10, त्याच तुम्हाला सांगणार आहे. मी कोणी डॉक्टर नाहीये किंवा डायटिशियन नाहीये. मी माझ्या अनुभवातून जसं वजन कमी केलेलं आहे, कोणतं रिच डाएट नाही किंवा असं शरीराला कोणती अशी सवय लावली नाही की आपल्याला 4 चौघात पाहुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला ते शरीर त्या बदलाला अनुरूप होणार नाही किंवा आपल्याला असते ना सवय की इथं असं खायचं, तिथं गेल्यावर चेंज केला की मग शरीरावर, पोटावर परिणाम होतो. तसं मी कोणतंही असं स्ट्रिक्टली डाएट केलं नाही. पण मी ज्या 10 गोष्टी फॉलो केल्या त्याच मी तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय. जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ ऐका. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. लॉंग व्हिडिओमध्ये मी माझं पर्सनल सगळी इन्फॉर्मेशन देत असते किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला मोटिवेशन सुद्धा माझ्याकडून मिळत आहेत आणि त्याच्या मोटिवेशनमधूनच मी या यूट्यूबवर आलेली आहे की मी माझं स्वतःचं वेट लॉस तुम्हाला करून दाखवला. त्यातून तुम्हाला ते आवडलं, तुम्हाला मोटिवेशन मिळालं, भरपूर जणांचा वेट लॉस झाला, कॉन्फिडन्स आला, लोक इन्स्टावर आले, मेसेज करायला लागले आणि त्यातूनच मी हा चॅनल असाच ग्रो करायला सुरुवात केली. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील रेसिपीज. आता ऑफिसच्या ह्यानं मला होत नाहीत, पण 2 महिन्यानं मी म्हणजे आता माझं ऑफिस बंद होणार आहे, तर 2 महिन्यानं सगळं व्यवस्थित कंटिन्यू होईल. कारण आता ऑफिस सुरू झालेलं आहे. मला घरून ऑफिसला जाणं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, कोरोनापासून मी जॉब घरातच करत आहे. त्याचमुळं माझं वजन वाढलेलं. आता ऑफिस चालू होणार आहे, मला ऑफिसला जायला जमणार नाही. माझ्या मुलीला सांभाळायला थोडंसं अवघड असल्यामुळे मी ऑफिसला जाणार. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ येतील, काळजी करू नका. ते एक दुःख आहे की आता ऑफिसला जाता येणार नाहीये सगळं, पण काळजी करू नका, तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू होतील. पण भरपूर साऱ्या तुम्ही बघू शकता रेसिपीज, वेगवेगळ्या टिप्स मी शॉर्ट व्हिडिओजमध्ये देत असते. तर चला व्हिडिओला पहिल्यांदा सुरुवात करते. आता 10 गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट आहे वेट लॉसमध्ये, ती म्हणजे कॉम्प्रोमाइज. वेट लॉस करताना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. कॉम्प्रोमाइज म्हणजे असं नाही की हेच खायचं नाही, पोटमारा करायचा नाही. साखर, तेल, मैदा आणि मीठ या गोष्टी आणि बाहेरचे पदार्थ ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. साखर जेवढी खाता कमी येईल तेवढी, म्हणजे रेग्युलर खातो त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा निम्मी जरी खाल्ली तरी शरीरावर जे इन्फ्लेमेशन, शरीराची जी सूज असते ना ती कमी होते. हे मला साखर सोडल्यानंतर कळालं. कारण माझं तब्येत जरी बारीक होत असली ना तरी ना जे चेहऱ्यावरची, म्हणजे ॲक्च्युली मला नाईट शिफ्ट असते ते ठीक आहे, सगळं आहे, पण चेहऱ्यावरची तुम्ही कधीही बघा, तुम्ही 4-8 दिवस साखर घेऊ नका, तुमच्या चेहऱ्यामध्ये किती फरक दिसतोय बघा, की चेहऱ्यावर एक ग्लो येतो, एक तेज येतं. त्यामुळे साखर, मैदा, मीठ खायचं नाही. म्हणजे वरून मीठ कुठल्याही भाजीमध्ये, जरी भाजी अळणी झाली तरी अजिबात सुद्धा वरून मीठ घ्यायचं नाही. मी हे फॉलो केलेलं आहे, तेच मी तुम्हाला सांगते. आणि तेलाचं प्रमाण म्हटलं तर रेग्युलरपेक्षा तेलाचं प्रमाण कमी वापरायला लागतं. कारण आपण फॅमिलीमध्ये राहतो, आपल्याला 0 ऑइल नाही, शरीराला जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे. त्यामुळं अति प्रमाण बंद करण्यापेक्षा थोडंसं प्रमाण कमी करायचं. हे सॉरी, मी कॉम्प्रोमाइज केलं वजन कमी करताना. ह्या गोष्टी असतात त्या थोड्याशा कॉम्प्रोमाइज करायच्या. बाहेरच्या गोष्टी खाण्याच्या, बिस्किट, ब्रेड, बटर आपल्याला खाण्याची सवय असते. व्हीट ब्रेड चालतो, फुल व्हीट ब्रेड चालतो, मैद्याचा ब्रेड चालत नाही.
आता आता दुसरी गोष्ट म्हणजे आहे ते बॉडी डिटॉक्सिफिकेशन. शरीरातलं सगळं आपण खातो, पण शरीरातला कचरा आपण विष्टे वाटे तर बाहेर टाकतोच कचरा आपला, पण शरीरातला अजून जो आहे घामावाटे पण जातो, पण शरीरातला कचरा बाहेर पडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोट कमी करण्यासाठी ना बॉडी डिटॉक्सिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यामध्ये खोकला झालाय मला. बॉडी डिटॉक्सिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी बॉडी डिटॉक्सिफिकेशन वॉटर किंवा हर्बल टी सकाळी उपाशी पोटी किंवा घेतलं ना, म्हणजे जिऱ्याचं म्हणा, ओव्याचं म्हणा पाणी, बडीशेपचं पाणी, हे जे मसाले आपण खातो ना मसाल्यामध्ये, दालचिनीचं पाणी, ओव्याचं पाणी, मधाचं पाणी, कोमट पाणी तर घ्यायचंच आहे उठल्या उठल्या. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ना बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं. आणि हर्बल टी घ्यायला आवडत नसेल तर आदल्या रात्रीच काकडी, लिंबू, गाजर, ज्या कुठल्याही भाजी, कोणतीही भाजी रात्री भिजवून सकाळी पाणी पिलं, इव्हन भेंडी सुद्धा फक्त ती विचित्र लागते. मी 1-2 वेळा पिऊन बघितलं, ते गुळगुळीत पाणी लागतं. म्हणजे मी हे ट्राय केलेलं आहे म्हणून सांगते तुम्हाला. घ्यायचं ते सांगते, मी ट्राय केलेलं सांगते. भेंडी, कोथिंबीर ह्या ना रात्रीच्या भाज्या भिजत ठेवल्या आणि सकाळी त्याचं पाणी पिलं, लिंबू, काकडी टाकायची मस्त, फक्त लगेच प्यायचं पाणी, त्याला किती पण वेळ ठेवायचं नाही. ते पाणी पिलं ना त्याचा खूप फायदा होतो. सगळ्यात जास्त मला असं वाटते माझ्या शरीरावर जो परिणाम झाला तो हर्बल टी, म्हणजे जिरा, ओवा, मेथी, बडीशेप भाजून मिक्सरला बारीक करून त्याची मी पावडर सकाळी प्यायचे किंवा ते भिजवून प्यायचे, दोन्हीतले एक ऑप्शनला प्यायचे. म्हणून बॉडी डिटॉक्सिफिकेशनमुळेच मला असं वाटतं माझ्या पोटाची चरबी पूर्ण कमी झालेली आहे, कारण मी सगळे प्रयोग केलेले आहेत. सगळे प्रयोग केलेले मी तुम्हाला सांगत असते आणि सगळे प्रयोग मी सर्च करूनच केलेले आहेत. कुठला प्रयोग मी मनाने केलेला नाही. तर ही दुसरी गोष्ट आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे ताणतणाव. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. जेवढा स्ट्रेस आपण घेतो तेवढं वजन वाढत राहतं. आणि मी तुम्हाला सांगितलं, मी स्ट्रेसमुळेच माझं वजन वाढलेलं आहे. कारण कोरोनापासून माझी नोकरी घरी, माझ्याकडं कुणीही ऑप्शनला नाही. माझी मुलगी सांभाळायला माझे सासू-सासरे, म्हातारे, माझे आई-पप्पा येऊ शकत नाही. त्यामुळं घर, मुलगी, ऑफिस, गोंधळ, मुलांचा गोंधळ, ह्या सगळ्यांनी मी चिडचिडी, म्हणजे इतक्या स्ट्रेसमध्ये होते ना. मी खूप वेळा सांगितले, लोकांना असं वाटतं की आईला काय असतं, आम्ही पहिलं मुलं सांभाळत नव्हतो का? मी खरं सांगते, आई ती आईच असते. पहिला आणि आत्ताच्या जमान्यामध्ये खूप फरक आहे. पहिली मुलं पण तेवढी म्हणजे त्यांना एक, आपल्या वेळेला बघा, आपल्या लहानपणी जेव्हा आपली आई आजारी, म्हणजे मला पण आठवतं आपली आई आजारी असायची किंवा आपल्याला तेवढं थोडंसं, आत्ताची मुलं थोडीशी ॲडव्हान्स आहेत. त्यांना काय होतंय, आपल्याला विटीदांडू खेळायला पण बाहेर जायचं सगळं, पण आता ना त्यांना घरात ना काय करावं असं होतं. त्यामुळे ते आपलं, आणि ते त्रास देत नसतात, तो आपल्याला ना त्रास होत असतो ऑफिसमुळे वगैरे होत असतो. त्यामुळे तरी मी जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलीवर घालवण्याचा प्रयत्न करते. तुम्हीही घालवा, पण ह्या स्ट्रेसमधून मी गेलेली आहे, कारण सगळ्या गोष्टी एकट्यानेच करायच्या म्हणजे थोडंसं डिफिकल्ट जातं. त्यामुळं माझं वजन खूप वाढत गेलं होतं. आता त्यामुळं स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. वजन वाढलं, स्ट्रेस घेतला की वजन वाढतं, वजन वाढलं की अजून डबल स्ट्रेस येतो. चौथी गोष्ट म्हणजे झोप. झोप फार महत्त्वाची आहे. इव्हन मी नाईट शिफ्ट करते गेली 8 वर्ष, तरीही 8 वर्ष आधी खूप मला भयंकर त्रास होत होता. पण जेव्हापासून मी वेट लॉस केला ना, वेट लॉस करायची मला एक पद्धत कळाली, तेव्हापासून मी झोपण्याची एक माझी पद्धत आहे. तीच मी तुम्हाला माहीत असेल 4-7-8 एक मेथड आहे किंवा डोळे उघड झाक करण्याची एक मेथड आहे. झोप लागत नसेल तर तुम्ही किंवा मंत्र म्हणू शकता तुम्ही देवाचा, आपल्या आपल्या महादेवांचं स्मरण करू शकता. हे भरपूर गोष्टी असतात, तुम्ही सर्च करू शकता. ह्यानं ना 5 तर 5 तास, पण मी 5 तास कंटिन्यू झोप घेते. 5 तर 5च तास. नाही मला एवढी झोप मिळत. पण तरीही ना चेहऱ्यावरचा ग्लो गेला नाही. कधी-कधी येतात डार्क सर्कल दिसतात माझ्या पण डोळ्यांवर वगैरे कधीतरी दिसतात. पण जातात. कव्हर होतं ते. झोपेवर काकडी ठेवा, लिंबू ठेवा, हे टेम्पररी झालं. पण परमनंट जर असेल तर प्रॉपर झोप पाहिजे. ते आपलं 2 दिवसाचं सुख असतं, कुठेतरी कार्यक्रमाला जायचंय म्हणून ते ठीक आहे. आपण फेस पॅक वगैरे लावतो, स्किन क्लिअर झाली पाहिजे ते. पण आतून जे मिळालं पाहिजे ना, ते महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यामुळं झोप प्रॉपर घ्यायची. झोपण्याच्या आधी जास्त पाणी प्यायचं नाही, म्हणजे रात्रीची वॉशरूमला लागत नाही. रात्री दिवसा कधी झोपता आपण, जशी ज्याची शिफ्ट असते. आता आजकाल रात्र दिवस काय राहिलेलं नाही. आता मी स्वतः दिवसा झोपते, रात्री काम करते. तर झोप फार महत्त्वाची आहे. झोप व्यवस्थित घ्यायची. हे मला ट्रिक जेव्हापासून कळाली तेव्हापासून वजनावर परिणाम झाला. 5वी गोष्ट म्हणजे आहे ती ॲक्टिव्ह राहणं. आपण ॲक्टिव्ह अजिबात राहत नाही. म्हणजे आता माझं सांगते, जेव्हा माझं वजन जास्त होतं ना,
मी त्या टेबलवरच बसायचे, म्हणजे ऑफिसचं काम करत. तिथूनच किचन कट्ट्यापर्यंत जायचे, किचन कट्ट्यात काहीतरी बनवायचे, अन्वीला खायला घालायचे, परत माझा काला घेऊन मी चपाती तोडून भाजीला लावून मी कधीही खाल्ली नाही. मी काला चमच्यानंच खाल्लेला आहे, तेव्हा जेव्हा माझं खूप वजन होतं, कारण मला 1 मिनिटाचा श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळायचा. त्यामुळं ते जे आपण म्हणतो ना ॲक्टिव्हिटी, ती माझी झालीच नाही. एकतर खुर्चीवर बसलेली नाही तर किचनपाशी उभी राहिलेली, एवढं. घरातली कामं करून कधी वजन कमी होत नाही. आपण काय करतो, कपडे धुतले, वाळत घातले, काय त्याच्यामध्ये वजन कमी होणार आहे? भांडी एका जागी उभं राहून घासली, काय त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय? ॲक्टिव्हिटी म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे. ॲटलीस्ट सूर्यनमस्कार असावं. मी काहीच केलं नाही, मी फक्त चाललेली आहे. कधीतरी एखादी एक्सरसाइज केली सायटिकासाठी, 3 महिने एक्सरसाइज केलेले आहे सायटिकाचा त्रास. पण जास्त करून वॉकिंग मी चालू केलं. माझी अन्वी स्कूलला जायला, तिला मी प्ले ग्रुपला टाकलं कारण ती बोलत नव्हती. आता खूप बोलते, पण आधी अजिबात बोलत नव्हते. तर माझं तिच्यावर लक्ष नव्हतं. तिच्यावर म्हणजे तिच्याशी मला बोलायला वेळ मिळत नव्हता. तुमची ही लहान मुलं असतील, 1, 1.5, 2 वर्षाची, मी सांगते, मी अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते. मुलांशी वडिलांचं जाऊ दे, वडील ऑफिसला जातात, आईनं संवाद साधला पाहिजे. कुणी असो, आजी बाबा, त्यांच्याशी ना संवाद साधा, नाही तर ते बोलत नाहीत. माझी मुलगी बोलत नव्हती. अक्षरशः रोज बाथरूममध्ये मी रडायची की का ती बोलत नाही. अंधश्रद्धाचा विषय, पिंपळाच्या झाडाचा भात वगैरे तुम्हाला माहिती आहे, ते कणकीचं पाणी पाजण्यापासून मी तिला केलेलं आहे. का तर ती बोलतच नव्हती. इव्हन अन्वी असं म्हटलं तरी ती वर बघत नव्हती, म्हणजे तिला कसलाच सेन्स नव्हता. आता स्कूलमध्ये नंबर काढते. मी तिच्याशी नंतर ऑफिसच्या गप्पा मारायला सुरुवात केल्या, तिच्याशी बोलायला लागले, तिला 4 मुलांच्यात खेळायला सोडायला लागले. कारण माझं असं इतकं हेक्टिक रुटीन होतं ना, तिला बाहेर सोडणं होती. त्यामुळे तुम्हाला सांगते, मुलांना पुढं काय उद्भवण्यापेक्षा, कारण कॉम्पिटिशनचं जग आहे, त्यामध्ये आपल्या मुलाला उतरवायचं आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही लहानपणापासूनच मुलांवर लक्ष द्यायला शिका. त्यांच्यावर जेवढं लक्ष देता येईल, एक परी स्वतःवर कमी असू द्या. वेट लॉसचा विषय सोडून मुलांवर जाईल, बरं असू द्या, मुलांवर लक्ष द्या, एवढंच. ही 5वी गोष्ट झाली ॲक्टिव्ह राहण्याची. आता 6वी गोष्ट म्हणजे घरचं खाणं. बाहेरचं खाणं जेवढं टाळता येईल ना तेवढं टाळायचं. ह्या तुम्हाला जरी गोष्टी साध्या सिंपल वाटत असतील ना, म्हणजे असं वाटत जसं काय वेगळं सांगतील, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींनीच वजन कमी होतं, माहिती का? तुम्ही बाहेरचं काही खा, आता त्याच्यात अजिनोमोटो असतो, कशामध्ये कशामध्ये तेल भरपूर, कलर वापरलेले असतात भाज्यांमध्ये, मैदा असतो. ह्या गोष्टी खाण्यापेक्षा घरची आपली भाजी, भाकरी, चपाती मस्त बाहेरची 300 रुपयाची पनीरची भाजी घरी आणून खाण्यापेक्षा घरी 100 रुपयाचं पनीर आणून मस्तपैकी सगळी फॅमिली भाजी खाते. बाहेरचे 4 पीस आलेले असतात, ते ह्याला देऊ का त्याला देऊ मध्येच आपलं सगळं जातं. त्यापेक्षा घरचं जेवढं खाता येईल ना तेवढं खायचं. बाहेरचं अगदी आपण प्रवासाला गेलो तिथपर्यंतच ठीक आहे. बाहेरचं जेवढं आता तुम्ही म्हणाल तू खातच नाही का? मी खाते, मी पण बाहेरचं खाते, असं खात नाही असं नाही, खात नाही. पण जेव्हा वेट लॉस करत होते ना तेव्हा अगदी जेमतेमच खायचे. म्हणजे कसं असतं, आपण आता मी नोकरी करते किंवा माझ्या मिस्टरांनाही वाटतं की तुला थोडंसं रेस्ट मिळावं, म्हणून तेही मला संडेला वगैरे बाहेर खायला नेतात. पण जेव्हा मी वेट लॉस करत होते ना तेव्हा मी खूप स्ट्रिक्टली फॉलो करायचे ह्या गोष्टी, की जरी बाहेर खाल्लं ना तरी आपलं घरी येऊन आपलं वेट लॉसची पावडर वगैरे प्यायची, किंवा तिथं हॉटेलमध्ये थोडंसंच खायचं, गव्हाचीच रोटी घ्यायची, रिप्लेस करायची, तर्रीवाली भाजी असेल तर तर्री काढून घ्यायची. ह्या गोष्टीत थोड्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सोल्युशन काढता आलं ना तर खरंच वेट लॉस होतं. तर ही 6वी गोष्ट आहे. आता 7वी गोष्ट म्हणजे माइंडफुल इटिंग. मी हे लिहून ठेवलेले आहेत पॉईंट. 10 गोष्टी मी माझ्या लिहून ठेवलेल्या आहेत, नाहीतर कसं आहे, परत सांगताना माझ्या लक्षात राहत नाही. तर माइंडफुल इटिंग म्हणजे हे फक्त शब्द दिलेले आहेत बरं का थोडेसे. माइंडफुल इटिंग म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये सांगते. काय काहींना असं वाटते अगदी साधी भाषा वापरली असं वाटू नये म्हणून थोडंसं प्रोफेशनल. तर माइंडफुल इटिंग म्हणजे काय, मी पहिल्यापासून सांगते. एक पुस्तक पण आहे, अन्नावर प्रेम करा म्हणून. आपण ना आपल्या ताटात आले ना ते अन्न, त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आता माझ्या ताटात मेथीची भाजी आली, मला मेथीची भाजी आवडत नाही, मग मी ते तोंड वाकडं करून खायचं. जसं आपण अन्नाकडे बघतो तसं अन्न सुद्धा आपल्याकडे बघत असतं, एवढं लक्षात ठेवायचं. आपण त्याला जर व्यवस्थित नाही ना खाल्लं तर ते पण आपल्या पोटामध्ये जाऊन व्यवस्थित पचणार नाही. त्यामुळे अन्नावर प्रेम करायचं. अगदी त्या काही असो, तुम्हाला आवडो ना आवडो, त्याचा आनंद घेऊन घेऊन खायचा, चावून चावून खायचं. ते खाल्लं ना की एक तुम्ही लक्षात घ्या, आता मी खूप म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष मी हॉस्टेलचं अन्न खाल्लेलं आहे. त्यामुळे मला अन्नाची खूप किंमत आहे. मी अन्न ना वाया घालवते, ना म्हणजे घरच्या अन्नाची खूप किंमत आहे मला. म्हणून तर मी रेसिपीचं चॅनल काढला होता. पण झालं वेगळंच, मोटिवेशनल व्हिडिओ टाकायला लागले कारण लोकांना आवडायला लागले.
मला असं वाटायचं आधी की माझं वजन जास्त आहे, मी कसं व्हिडिओ टाकू व्हिडिओ, पण तुमच्यासमोरच मी वेट लॉस केला. त्यामुळं अन्न जे आहे ना, सॉरी इटिंग, माइंडफुल इटिंग केलं पाहिजे. म्हणजे मन लावून खाल्लं पाहिजे, त्या अन्नावर प्रेम करून खाल्लं पाहिजे, शांतपणाने खाल्लं पाहिजे. ताटामध्ये उष्ट नाही ठेवायचं, जेवढं लागेल तेवढंच ताटात घ्यायचं, चावून चावून खायचं. भले आपण म्हणतो की शिळं खाऊ नये वगैरे, वेट लॉस होत नाही, वजन वाढतं, पण मग तेवढं करावं, व्यवस्थित करावं. असं आहे की व्यवस्थित खाल्लं तर खूप महत्त्वाचं आहे. त्या अन्नावर प्रेम करा, अन्न तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही जर त्याचं तोंड वाकडं करून त्याला खाचाल ना, तर काही उपयोग नाही. त्यामुळं व्यवस्थित ताटात आलेलं अन्न प्रेम करायचे, त्याच्यावर व्यवस्थित चावून चावून खायचे. बघा तुमचा वेट लॉस किती फास्ट होतो. चावून चावून अर्धा तास लागो, पाऊण तास लागो, उशीरपर्यंत निवांत जेवायचं, निवांत जेवायचं. आता आठवी गोष्ट म्हणजे पेशन्स. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी वेट लॉस करायला सुरुवात केला, पण तिचं आधी वजन कमी झालं, माझं झालंच नाही. परत आपण म्हणतो ना, ती तर खातच नाही, ती तर 2 चपात्या खाते, मी तर अर्धी चपाती खाते, तरी ती म्हणजे पातळ आहे, मी काय एवढी जाड आहे. तिला कामच नसतं, मला खूप काम असतं, म्हणून मला वेट लॉस करायला मदत होत नाही. तिच्या घरचे आहेत, तिला मदत करतात, तिला आयतं ताट येतं, ती जात असेल जिमला, मी कुठं जाते? मी नाही जिमला गेले कधी. मला तर जिम ते उचलणं बिचलणं आपल्याला जमणार पण नाही. मी पण नाही कधी जिमला गेले. माझ्या घरच्यांना वाटायचं पोलीसमध्ये भरती व्हावं, मला पळायला पाठवलं कधी, पण मी नाही पळायला गेले. पण मी केलं ना वजन कमी. माझ्यामध्ये म्हणजे मी अभ्यासात हुशार होते, पण ह्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये मी अजिबात हुशार नव्हते. तरी मी माझं वजन कमी केलंच ना. बदल स्वतःमध्ये घडवून आणला. म्हणजे माझं असं होतं की मी म्हणजे साताऱ्याकडे राहत होते. आमच्याकडे सगळे आर्मी म्हणजे मिलिटरीमध्येच जातात. माझ्या पप्पांनाही वाटायचं की पोलीस व्हावं, पण मला काही तसं इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा मला 1 किलोमीटर पळवायला नेलं की मला धाप लागायची. मला तसं काय हे होत नव्हतं नाही का. म्हणजे मला आवड पण नव्हती आणि मला जमणार पण नव्हतं. मला माहिती आहे जे आपल्याला जमतं तेच करावं. मग 3-3 तास मी कशी चालायला लागले. मी 6-6, 7-7 किलोमीटर कशी चालायला लागले. मी स्वतःमध्ये बदल घडवला, कारण माझं शरीर वाढलं तेवढं, मला तेवढे त्रास व्हायला लागले. लोक माझ्याकडं म्हणजे ज्याला लोक वेगळ्या नजरेनं बघतात, त्याला अतिवेगळ्या नजरेने जेव्हा बघितलं जातं ना, तेव्हा ऑटोमॅटिक आपल्याला आपली लाज वाटायला लागते. मी असं म्हणत नाही वजन वाढले म्हणजे स्वतःची लाज वाटायची. एक असतं ज्याचं वाढलेलं असतं त्याचं त्यालाच कळतं. माझं वाढलेलं होतं, त्यामुळे मला माझं कसं तरी वाटायचं. कार्यक्रमाला जावं वाटायचं नाही. एवढं मोठं पोटाची ढेरी दिसायची, साडी बांधता यायची नाही, ते इकडून तिकडून सगळं दिसायचं. त्यामुळे मी सांगते, मला तर कसं तरी वाटत होतं, म्हणून मी वजन कमी केलं. हां, तुमचं तुम्हाला कसंही वाटू द्या. 9वी जी गोष्ट आहे, 9वी महत्त्वाची, ती म्हणजे दुनियादारी सोडायची. दुसरं तुम्हाला काहीतरी म्हणतंय, तुम्हाला डिमोटिवेट करतंय, तुम्ही 2 दिवस वजन कमी करायला सुरुवात केली, तुम्हाला कुणीतरी काहीतरी येऊन म्हणणार, कुणीतरी येऊन टोमणा मारणार. ह्या ना असल्या लोकांकडे अजिबात सुद्धा लक्ष द्यायचं नाही. किंवा काय काय गोड टोमणे असतात, काय काय कडू टोमणे असतात. काय काय टोमणे असे असणार की अजून पण नाही तुझं वजन कमी झालं, तू तर किती दिवस झाले हे करते. अशा लोकांवर लक्ष द्यायचं नाही. लोक खेचायला बसलेले असतात. किंवा गोड गोड टोमणे कसे असतात, उगाचच म्हणायचो, अगो बाई किती बारीक झाली तू, काय करतेस नेमकी, काय करते 4 दिवसाचं. आपल्याला पण कळलेलं असतं की आपलं वजन कमी नाही झालेलं, पण उगाच आपल्याला चढवून द्यायची काय काय लोक काम करतात. त्यामुळं अशा लोकांकडं हसत इग्नोर करायचं. हसत तोंड द्यायला शिका. कुणाशी भांडायची गरज नाही, काय गरज नाही, इश्यू करायची गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे दुनियादारी 9वा पॉईंट काय आहे, ह्या ना सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला जरी ऐकायला विचित्र वाटत असतील तरी याचा परिणाम मनावर होत असतो. एखादी जर व्यक्ती आपल्याला येऊन म्हणली, म्हणजे आपण वजन कमी करायला सुरुवात केली, 4 दिवसात त्या व्यक्तीला माहिती आपण सुरुवात करतो, म्हणून कुठल्या व्यक्तीला सांगायचंच नाही. आपलं आपलं चालत राहायचं. आपलं एक्सरसाइज कुणी बघितलं, कुणी विचारलं तर सांगायचं, माझी पाठ दुखते, माझं हे दुखते म्हणून मी चालते. वजन हा शब्द दुसऱ्या व्यक्तीपाशी अजिबात सुद्धा काढायचा नाही. ना फॅमिलीपाशी, ना बाहेरच्या व्यक्तीपाशी, कुणाचं नाही. वजन कमी करायचं आपल्या मनातून ठरवायचं. जेव्हा विजिबल होईल, जेव्हा इंचेस कमी व्हायला लागतील, ऑटोमॅटिक लोक तुम्हालाच विचारायला लागतील, बाई काय केलंस तू. मग कुणालाही आधी सांगायचं नाही. पेशन्स ठेवा स्वतः. आणि 10वी गोष्ट आहे ते म्हणजे वजनावर कधीही विश्वास ठेवायचा नाही. खूप साऱ्या कमेंट येतात. मला पण आधी कन्फ्युजन व्हायचं बरं का, मला पण व्हायचं. आता मी पण त्यातून गेले म्हणून सांगते की आपल्याला काय होतं, आपण रोज 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 वजन मोजून बघतो, बरोबर का. मी वेट लॉस जर्नी करत होते तेव्हा सुद्धा तुम्हाला कधी 76.40 दिसायचं, म्हणजे आता कमी झाले. परत दुसऱ्या दिवशी 77, परत अचानकच 75. असं नाही. आपल्याला इंचेस लॉस व्हायला लागले ना, आपली कशी असते माहिती का, आपलं हाड असतं आणि त्याच्यावर हे मांस असतं.
हाडाचं पण वजन असतं, काय कायांच्या हाडाचं वजन जास्त असतं. त्यामुळं इंचेस लॉस व्हायला लागली, आपल्याला कपडे लूज व्हायला लागले, आपल्या शरीरावरची सूज कमी व्हायला लागली की समजायचं वजन कमी झालं. रोज 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 त्या काट्यावर नाही, तुम्ही 1 महिना 1.5 महिन्यांनी वेट लॉस झाल्यानंतर जेव्हा एका तिसऱ्या नवीन व्यक्तीकडे जाता, ज्यानं तुम्हाला खूप दिवस झालं बघितलं नाही, म्हणजे महिन्यापूर्वी बघितले, ती व्यक्ती तुम्हाला बघून म्हणेल किंवा कपडे की तू बाई बारीक झाली. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, आपल्याला जी रोज व्यक्ती, आता सपोज आपली आई, आपले मिस्टर, ते आपल्याला रोज बघत असतात, त्यांना समजून येत नाही आपलं, म्हणजे 1 इंच कमी झाला तरी त्यांना समजत नाही, कारण ते आपल्याला रोज बघत असतात. पण ती जी तिसरी व्यक्ती असते, तर सपोज एखादी आपली लांब बहीण असते, मावशी असते, तिच्याकडे आपण महिनाभराने जातो, ती जेव्हा म्हणते ना तुझं थोडंसं कळतं त्यांना, अशा व्यक्तीकडे जाऊन बघा. वजनावर लक्ष देऊ नका. वजन हाडाचं असतं, मांसाचं नसतं, हाडाचं वजन असतं. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे की वजन काट्यावर लक्ष देऊन तुम्ही स्वतःचं, आपल्याला एक आधार पाहिजे म्हणून वजन काटा पाहिजे, कारण वजन काटा एवढा पण फरक दाखवत नाही की आता 70 किलो आहे आणि 50च किलो दाखवेल असं नाही. पण एक असतो ना विश्वास, तो आपल्या ह्याच्यावर विश्वास दाखली. हे हे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी मी हेच वापरायचे. नंतर मी वजन काटा घेतला. वजन काटा मी तेव्हा घेतला, पहिला वजन काटा बिघडला माझं. खूपच वजन होतं. प्रेग्नन्सीमध्ये माझं भयंकर वजन वाढलेलं. 100च्या पुढे गेलेले. पण मी नंतर वजन काटा घेतला. जेव्हा वेट लॉसला सुरुवात केली, तो वजन काटा बिघडून गेला तरी मी वेट लॉस केला नाही. मग मी ना दुसरा वेट लॉस घेतला आणि तुमच्याबरोबर जर्नी स्टार्ट केली. वेट लॉसचा काटा सुद्धा बिघडून गेला माझ्याकडून. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जरी तुम्हाला जे वेगळं बोलते असं वाटत असलं ना, तर हे जे आहे ते मी रिअल बोलते, जे आहे आसपास असतं आपल्या तेच बोलते, बाकीचं काय बोलत नाही. जास्त मोठं मोठं मला जास्त स्टँडर्ड लेवलचं बोलता येत नाही. त्यामुळे तुम्हाला असं काय वाटलं असेल तर नक्की कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि गोडशी कमेंट करा. आणि ज्यांचं ज्यांचं वेट लॉस झालेलं आहे त्यांनी सुद्धा